नमस्कार मंडळी, कशात सर्व मजेत ना? तर मी अक्षय आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी, कोकणातील माझं गाव हे मी दाखवणार आहे आज आपल्याला, आणि माझं घरसुद्धा दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गावच्या वेशीपासून घर किती अंतरावर दूर आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहे. तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी, कोलेवाडी एक गाव. त्या गावाचा मी सुपुत्र, आणि या व्हिडिओच्या माध्यमातून माझं गाव आणि माझं घर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करीत आहोत. तर मंडळी, गावचा हा रस्ता आहे, नवीन डेव्हलप झाला आहे. कोलेवाडी गाव पाहू शकता. इथे एक वटवृक्ष आहे बाजूला, आणि इकडे आपलं दुकान आहे, आणि इथूनच आपण बघू शकता इथे विनंती थांबा कोलेवाडी, आणि इथून आपण एंट्री करणार आहोत आपल्या गावामध्ये. तर मंडळी पाहू शकता, प्रवेश केलेला आहे, आणि पाहू शकता कोकण म्हटलं की कोकणात सर्वांची घरं असतात, आणि गावातच एक शाळासुद्धा आहे आमच्या इकडे. सुरुवातीलाच 1-2 मिनटाच्या अंतरावरती आहे. गावात आतमध्ये प्रवेश केल्यानंतर 5-6 वाडींचं आपलं गाव आहे, आणि संपूर्ण असं गाव ह्या रस्त्यातून सुरू होतं आणि पूर्ण टोकापर्यंत आपलं गाव आहे. तर थोडाफार दाखवण्याचा प्रयत्न करेन. बरेच दिवसानंतर गावी आलो आहे. पाहू शकता या साईडला आपली शाळा आहे, डावीकडे. शाळेतली मुलं इकडे शाळा शिकण्यासाठी येत असतात. पाहू शकता इथे डबल मालाचं सुद्धा आहे शाळा, आणि इकडे थोडंसं काम चालू आहे, आणि इथून आपण असं पुढं जाणार आहोत. एक वलन आहे. शक्यतो नेक्स्ट टाईम पावसानंतर येण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण हिरवळ असेल तर खूप छान वाटतं असं पाहण्यासाठी. तर रिक्षाने प्रवास करत आहे, कारण गेलो होतो मामाकडे आणि तिकडून आता घरी येत आहे. तर डायरेक्टच रिक्षा केली आहे, कारण खूप थकलो आहे, आणि पाहू शकता ऊन खूप आहे. त्यामुळे चाललो आहे आम्ही, आणि माझे वडील आहेत. बरेच वर्षानंतर गावी आलो, आणि म्हटलं चला तर गावची आठवण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून कैद करून ठेवूया. पाहू शकता इकडे पण आपल्या दादांचं घर आहे. हे घर आहे आमच्या शैलेश मोरे दादांचं, आणि इकडे पाहू शकता गाडी पार्क होते. गावातले रस्ते खूप छोटे छोटे आहेत, पण डबल वाहन आपण क्रॉस करू शकतो. आणि या साईडला बाजूला डावीकडे, इकडे उजवीकडे सुद्धा घरं आहेत खूप छान अशी. तर मित्रांनो पाहू शकता उजवीकडे इकडे मोरेवाडी आहे, आणि इकडे एक बाजूला विहीरसुद्धा आहे. बरेच वर्षापासून इकडे आहे, आणि इकडे पाहू शकता एक दुकान होतं छोटंसं, आणि पाहू शकता गुरेसुद्धा उन्हातून चालत आहेत. इकडे जांभीच्यासुद्धा बागा आहेत. पाहू शकता इकडे बरेच वर्षानंतर आलो, आणि इकडे घरंसुद्धा डेव्हलप झाले. तिथे एक दुकान होतं, आणि तिथे आता डेव्हलप झालं आपलं एक घर. कोणाचं आहे काय माहीत नाही, पण बरेच वर्षानंतर आलो आहे. खूप छान असं डेव्हलप केलं आहे. या साईडलासुद्धा डावीकडे सुद्धा एक पुढे घर आहे. त्याची डोंगरच्या आसपास घरं होती वरती, ती सगळं खाली रस्त्याच्या अलगत आली आहेत, आणि खूप छान वाटतं आहे, कारण रस्त्यालगत घरं असतील तर खूप बरं वाटतं. तर मग आपण पुढे जात आहोत. बरीचशी मंडळी रस्त्याने चालत जात आहेत घरी आपल्या, कारण काही साधनच नसतं आपल्याला, उन्हातून जाणं येणं असतं. शक्यतो दुपारीच जात असतो आपण. तर मंडळी आलो आहे ब्रिज क्रॉस करून वरती, आणि चाललो आहे पुढे आपल्या घराकडे. तर पाहू शकता इकडे सावंतवाडी खाली पांचालवाडी होती, आणि थोडासा कट केला तो, कारण तो भाग घेता नाही आला, काहीतरी कॉल आला मला त्यामुळे. पण पुढे नेक्स्ट टाईमला कंटिन्यू करेन. आमचे 4-5 वाड्या आहेत इकडे, आणि इकडून सरळ गेलात तर पुढे एक समोर जोयलवाडी आहे, आणि इथून वरती आपली पाष्टेवाडी आहे. बघू शकता इकडे एक मोठं असं वलन आहे. इकडे समोर बघा जोयलवाडी आहे, तिकडे जोयलवाडी, राजविलेवाडी, आणि इकडून आपण वरती जाणार आहोत आपलं पाष्टेवाडीकडे. इथं बोर्डसुद्धा लावलं आहे, कधी आलात तर नक्की वरती या. असा हा आपला गावचा प्रवास आहे कोकणाचा. पाहू शकता घरं खूप आतमध्ये आहेत, आणि रस्त्यापासून म्हणजे हायवेपासून आतमध्ये खूप आहेत, आणि रस्त्याची सुद्धा कामं चाललीत. बरेच वर्षानंतर रस्ता दुरुस्त करणार आहेत परत, बघू आता कधी होतं आहे. पण खूप खडी आले परत. रस्ता डेव्हलप झाला होता खूप छान आतमध्ये, परत त्याच खड्या आहेत, आणि खूप इकडचं प्रशासन कधी त्याच्यावर लक्ष घालतं आहे. आणि चला इकडे आलो आहे आपण, ते चिंचखाली आलो आहे. चिंचाचं एक मस्त झाड आहे इकडे सुद्धा आपले पाष्टेवाडीमध्ये आपण एंट्री केलेली आहे. इथे आम्ही लहानपणी आंबे घ्यायचो, काढायचो, इथे येऊन राहायचो. आता इथूनच रस्ता घरपर्यंत पोहोचला आहे. पाहू शकता इथे चिंचाचं झाड आहे, आणि इकडे आपल्या एंट्री होत आहे पाष्टेवाडीकडे. त्या साईडला खालीसुद्धा घरं आहेत, वरतीसुद्धा टॉपला घरं आहेत, राईट साईडला लेफ्ट साईडला आहेत. तर असा हा प्रवास झाला, आणि पाहू शकता हे माझं कोकणातली घर आहे. पार्वती निवास आगरे परिवार यांचं हे घर आहे, आणि पाहू शकता माझंच घर आहे. आणि कोकणातील सुंदर असं घर, नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी, व्हिडिओ इथपर्यंत पाहण्यासाठी सर्वांचे मनपूर्वक आभार. आवडल्यास लाईक करा.